मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अखेर भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक करण्यात आली आहे। ईडी आज अशोक खरातला पीएमएलए कोर्टासमोर हजर करून कोठडीची मागणी करणार आहे। पीएमएलए कोर्टाच्या प्रोडक्शन वॉरंटनुसार अशोक खरातला काल सकाळी नाशिकहून मुंबईला आणण्यात आलं होतं। भोंदूगिरी करून खरातनं राज्यभरातल्या पीडितांकडून पैसे उकळल्याचा ईडीचा आरोप आहे। तर आज खरातची कोठडी मागताना ईडी कोर्टासमोर कोणकोणते दावे करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या विविध स्तरांवरती बैठका सुरू आहेत। या दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे बैठक पार पडणार आहे। बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार असून माजी खासदार आणि आमदारही निमंत्रित आहेत। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली। मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधील वादाच्या चर्चा पाहता ज्येष्ठ नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चर्चा झाली। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। अनेक पेट्रोल पंपांवरचे डिझेल पूर्णतः संपल्यानं शेतकऱ्यांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागते। हिंगोली शहरालगतच्या अनेक पेट्रोल पंपांवरती मध्यरात्रीपर्यंत डिझेलसाठी लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। पेरणीपूर्व मशागतीची कामं सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि ही सगळी कामं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं केली जातात। मात्र ट्रॅक्टरलाच डिझेल मिळत नसल्यानं शेतातील मशागतीची कामं पूर्णतः ठप्प पडली आहेत। एका बाजूला पेरणीपूर्व कामांची चिंता आणि दुसऱ्या बाजूला डिझेलसाठीची धावपळ, यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त आहे। मशागतीचे काम करतात ते आपल्यासोबत येते ट्रॅक्टर चालक। सर्वात जास्त अडचण असेल ते म्हणजे डिझेलची। शेतीसाठी डिझेल धंदा करायचा जर म्हटलं तर ट्रॅक्टर चालवायचं असेल किंवा कोणते जर असेल तर शेतीला डिझेल आवश्यकच आहे। आता डिझेल जर दिलं तर तुमचे वाहन चालणार, शेतीचे ट्रॅक्टरचे धंदे होणार। आता बैल कोणापशी राहिलेले नाहीत। या वर्षामध्ये या महिन्यामध्ये जे आमचं जे सीझन असते सगळे एका वर्ष एकीकडे आणि हा महिना एकीकडे असते कमावून एकाच्या बाबतीत। जर आज आम्ही 90% आम्ही लॉसमध्ये आहे। येणारे हप्ते आम्ही कसे फेडायचे? शेतकऱ्याचे सुद्धा म्हणणं आहे की बाबा आम्हाला त्यांचं सुद्धा हे चाललं की तुम्ही 12 समजा धंदा करता, तुम्ही आम्हाला धंदा करून द्या। त्यांचं सुद्धा आमच्यावर प्रेशर आहे, कुठून तरी डिझेल आणा। पण डिझेल कुठून आणायचं? काय चोरी करून आणायचं की कुठून काय आणायचं? एक आमचं फक्त एकच शासनाला, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला एकच माझी विनंती आहे की शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्या आणि शेतकऱ्याला डिझेल हे तुम्ही पुरवठा करून सुरळीत करण्याची तयारी करा, नसता शेती ही पडीत राहण्याची शक्यता आहे। माधव दिपके, एबीपी माझा, कवठा, हिंगोली। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात डिझेल मिळण्यास अडचणी होत असल्याचे चित्र आहे। शहरी भागात काही ठिकाणी डिझेल मिळत असल्यानं ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी शहराकडे धाव घेतली आहे। मान्सूनच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली आहेत। ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेलसाठी शेतकरी 50 किलोमीटर दूर येतोय, मात्र शहरातही त्यांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतोय। जिल्ह्यात कुठेही डिझेलचा तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनानं केला असून नागरिक अतिरिक्त साठा करत असल्यानं अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। आई वडील घरी नसल्याचं बघून एका नराधमानं चिमुकलीला शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला। आई घरी परतल्यावर पीडित बालिकेनं घडलेला प्रकार आईला सांगितला आणि यानंतर आईच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। घटनेचा पुढचा तपास पोलीस करतात। नांदेडच्या मनाठा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत एका तरुणाला बनावट पिस्तूल प्रकरणी ताब्यात घेतलंय। तुषारनं आपल्या कमरेला पिस्तुलासारखा हुबेहूब दिसणारा लायटर लावून फोटो काढला होता आणि तो सोशल मीडियावर इंस्टाग्राम डीपी म्हणून ठेवला होता। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नवी आबादी शिवदरा परिसरातून त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याच्याकडून पिस्तूल लायटर जप्त केलंय। या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। तरी इतर तरुणांनी अशी चूक करून आपलं भविष्य धोक्यात घालू नये असं आवाहनही त्यानं केलेलं आहे। जे मी फोटो काढला होता हे माझ्यावर कायदेशीर गुन्हा झाला होता। तर हे तरुणांना विनंती आहे की असं काही चुका करू नये, नाही तर कायदेशीर गुन्हा होईल। जे हे मी चूक केलेली आहे ते तरुणांना एवढं सांगतोय
की अशी चूक करू नये, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या अंतिम टप्प्यासाठी इटलीची राजधानी रोम इथे पोहोचलेत. रोममध्ये पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत झालं. दरम्यान पंतप्रधान मोदी आज इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटेरेला यांची भेट घेतील आणि यानंतर ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवरती स्वाक्षरी केली जाईल. पंतप्रधान मोदींचं इटलीमध्ये जोरदार स्वागत झाल्यानंतर इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींसोबतचा फोटो पोस्ट केलाय. रोममध्ये तुमचं स्वागत असं कॅप्शन या फोटोला दिलंय. शिवराज मोटेगावकरच्या मुलाची पुण्यातल्या सीबीआयकडून तब्बल 4 तासांच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आलेली आहे. मोटेगावकरचा मुलगा सीबीआयच्या कार्यालयाबाहेर पडला. मोटेगावकरच्या मुलानं 12वीची परीक्षा दिली आणि त्याला देखील फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह चौकशी करण्यात आली. तर मोटेगावकरचा मुलगा आणि सोबत असलेले 3 वकील सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर पडले. तर नीट पेपर फुटी प्रकरणी विदर्भातल्या छापेमारीमध्ये सीबीआयनं लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर हस्तगत केलेले आहेत आणि त्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती मिळालेली आहे. या संपूर्ण तपासादरम्यान सीबीआयनं अनेक गोष्टी हस्तगत केलेल्या आहेत. काही तांत्रिक आणि अनेक विविध पुरावे सीबीआयनं ताब्यात घेतलेले आहेत. राज्यभरामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी विविध ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे आणि काही लॅपटॉप आणि डिजिटल पुरावे सीबीआयनं हस्तगत केल्याचं कळतंय.